सर्वांना जय जिजाऊ। काय बोलावं, किती बोलावं, कारण या ठिकाणी बसलेला प्रत्येक मावळा, प्रत्येकाला वाटतंय की मी इथं येऊन बोलावं। प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहेत। प्रत्येक जण मी जेवढं दादांवरती प्रेम करतो तेवढंच इथं उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती प्रेम करतो। कारण पाटलांच्या वरती प्रेम करतो आहे। पाटील हे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहे। मी फक्त या ठिकाणी निमित्त मात्र आहे, कारण एक बॅनर छापलं गेलं आणि प्रमुख उपस्थिती त्या बॅनरवरती सांगितली गेली की उदय भिसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे। पण मी एक सांगेल, या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा गावगाड्यामध्ये प्रत्येक जण काम करतोय आणि तुमची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे। कारण अनेकांचे कॉल येत होते, अनेक जण बोलत होते की अनेक जण म्हणत होते की उदय भिसेला जिल्हा परिषद लढवायची का, किंवा उदय भिसेला पंचायत समिती लढवायची का, उदय भिसेला पाथरी मतदारसंघ लढवायचा आहे का। बांधवांनो, मला काहीच लढवायचं नाही। मला एक जागा प्रिय आहे, ती म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे चरण। कारण आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला, वाळवंटीचा किनारा पाऊलांनी धन्य झाला। हीच माती पायरीची ज्यावरी चढला तुम्ही, भाग्य आमुचे थोर झाले आज आमुच्या जीवनी। रंग थेंबांच्या सरीने बोलकी झाली उषा, अंतरींच्या मराठ्यांचा दर्शनाचा योग आला, अंतरीच्या मराठ्यांचा दर्शनाचा योग आला। खऱ्या अर्थानं परभणी जिल्ह्यातील 25 गावातला सर्व मराठा बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहे। प्रत्येकाने नियोजन सांगितलं, प्रत्येकाने कशा बैठका सुरू आहेत ते सांगितलं, प्रत्येकाने सगळं काही सांगितलं। पण मी एक सांगायला सुरुवात करेल, कारण घरात संस्कार ज्यावेळेस दिले जातात त्यावेळेस माझी आई म्हणायची, माय म्हणायाची माझी मुका घेऊ नका पाळी, मला ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवावरती हे आंदोलन उभं आहे, प्रत्येक गावगाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जे नेतृत्व काम करत आहे, त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आमच्यासारख्या गावगाड्यातल्या प्रत्येक मराठा बांधवांनी केलंय। बांधवांनो, यापुढे जाऊन सांगेल, ज्यावेळेस अनेक जण पाटलांनी माणसं उभी केली नाही आमदारकीला, त्यावेळेस प्रत्येक जण म्हणत होता आता पाटील संपले। पाटलांनी कारण माणसं उभी केली नाहीत, माझ्यासारख्यांना डोहाळे लागले होते, मी मंत्रालयात जाणार आहे, मी आमदार होणार आहे, मी खासदार होणार आहे। हे सगळे डोहाळे जर बघितले तर आमचे कुठेतरी कमी झाले। पाटलांच्या मागे फिरणाऱ्या ज्या काही गाड्या होत्या त्या कमी झाल्या। या लोकांना वाटायला लागलं की आता पाटील संपलेले आहेत। आपला चितला मतदारसंघातला एक टगे आमदार म्हटला पाटलांचा अण्णा हजारे होणार आहे। त्या टग्याला सांगेल, पाटलांचा अण्णा हजारे होणार नाही, पाटलांचा छत्रपती शिवराय होणार आहे। कारण पाटलांचं नियोजन अत्यंत अचूक आहे। पाटलांनी ओळखलं की माणसं देणं योग्य आहे की अयोग्य आहे। माणसं जर दिली तर राजकारणात मराठे बऱ्याच वेळेस एकत्र येत नाहीत, मताच्या पेटीमध्ये मतदान एकत्र पडत नाही। मग माणसं देण्याचं काम, कारण आम्ही ज्या वेळेस पाटील त्या पाथरी मतदारसंघातून पाटलांनी बोलवलं तर 25 जणांनी फॉर्म भरले आणि पाटलांनी सांगितलं एक माणूस द्या। त्यामध्ये आमची एक माणूस देण्याची आमची 25 जणांचीच एकी झाली नाही, तर मतदार पेटीमध्ये मतदान पडताना त्या माणसाला मतदान पडेल का, ही सुद्धा भावना त्या ठिकाणी निर्माण झाली। त्यामुळे माणसं दिली गेली नाही। त्यापुढे जाऊन सांगेल की पाटलांच्या ह्या सगळ्या गोष्टी, कारण सगळ्या गोष्टीवरती बोललेत, कारण मला बोलायलाच काही उरलं नाही। काय बोलावं तर पाटलांची परिस्थिती मी सांगेल। बांधवांनो, पाटलांचं नेतृत्व, श्रीकांत भाऊ म्हणले तसं की पाटलांना अनेकांनी 10-10 रुपये जरी टाकले तर मला माहिती आहे इथं उपस्थित 10 रुपये नाही टाकणार, पैसा पण टाकू। सरकारनं जरी पैसा देण्याचा विचार केला असता तर कमीत कमी 15,000 कोटी रुपये जर पाटलांनी मागितले असते तरी दिले असते। 15,000 कोटी रुपये पाटलांनी घेतले असते
पाटील म्हणले असते आपल्याला चुप करायचं लोकांना. अंतरवाली सराठीमध्ये 1000 घरं आहेत, 1000 घरातल्यांना प्रत्येकाला 2-2 कोटी रुपये दिले प्रत्येक घरामध्ये, तर एकही घरातला माणूस बोलला नसता. पाटलांच्या सोबत फिरणारे 1000 जण आहेत, त्या प्रत्येक 1000 जणांना 2-2 कोटी दिले असते, 4000 कोटी संपले असते, आणखी इतर कोणाला 1000 कोटी दिले असते, तरी सुद्धा 10,000 कोटी पाटलांजवळ शिल्लक राहिले असते. बांधवांनी, माझ्यासारख्या फाटक्याला इंद्रायणीच्या समोर आहे, खोटं बोलणार नाही, यातला एक एक शब्द मी या ठिकाणी खरा मांडणार आहे आणि सत्य परिस्थिती मांडणार आहे. 20,000चा मोबाईल घेऊन फिरणारा उदय भिसे गेल्या 6 महिने, म्हणजे 6 महिने मला पाटील ओळखत नव्हते, आणि त्यानंतर पाटलांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून माझी ओळख महाराष्ट्रभर निर्माण झाली. आणि त्यावेळेस निर्माण झालेली ओळख जर बघितलं, विधानसभेला ज्यावेळेस आमदारकी उभे राहिले त्यापैकी काही आमदारांपासून मला कॉल आले, आणि त्यातला एक मोठा आकडा मला आला की 3 कोटी रुपये देतो, तुम्ही तिथून सरका. इंद्रायणी मालावरती आहे, याच्यातला एक जरी शब्द खोटा असेल तर माझं, कारण आई कधीच बरं होऊ देणार नाही, हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक बोलतोय. 3 कोटी रुपये जर एका 20,000चा मोबाईल घेऊन फिरणाऱ्या फाटक्याला भेटत असतील, तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना किती पैसा दिला असता. पण पाटील एकही इंचभर मागे हटले नाही. बांधवांनी, हे नेतृत्व महाराष्ट्राला पुन्हा कधीच मिळणार नाही. आज पाटलांच्या घरची परिस्थिती जर सांगायची झाली तर पाटलांच्या पत्नी आजही लोकांचे रोजाने जातात, आजही लोकांच्या घरी कामाला जातात. आणि पाटील आज अंतरवाली सराठीतून बऱ्याच काळ जर आपण बघितलं, महाकाळा कारखाना त्या ठिकाणी पाटलांचं घर आहे, आणि तिथे पाटील घरी गेल्यावरती आपण भेटायला गेलो तर मधून पाटील आवाज देतात की 10 कप चहा आणा. आणि ज्यावेळेस पाटील म्हणतात उदय जा बरं, इकडे दरवाजा बंद आहे आणि तिकडून जाऊन तू 10 कप चहा सांग. आणि 10 कप चहा सांगून मी आल्यानंतर माझ्या डोळ्यात, कारण ज्यावेळेस चहाचा कप हातात येतो त्यावेळेस नकळत माझ्या जेव्हा हातात कप येतो, हात थरथर थरथर कापायला लागतात माझं. कारण ती माय माऊली दिवसभर लोकांचे कामं करते, साखर आणते, पत्ती आणते, आणि ही परिस्थिती पाटलांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. पाटील उपोषणाला बसल्यानंतर प्रसंग सांगेल, मी घरी गेल्यानंतर पाटलांच्या घरी पण ती शिवराज म्हटला की उदय भैयाला चहा करा, मधून आवाज आला की गॅस संपलाय. ही परिस्थिती त्या नेतृत्वाची आहे. जे नेतृत्व, लोक म्हणतात की फॉर्च्युनर गाडी फिरते, इंडिओर गाडी पाटलांना बसायला आहे, या गाड्यांचा ताफा येतो कसा, कोण गाड्यांचा ताफा पुरवतो. पाटलांना कधी शरद पवारांसोबत जोडलं जातं, पाटलांना कधी या ठिकाणी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की बीजेपीचाच माणूस आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आहे. म्हणजे पाटलांना प्रत्येक पक्षाशी जोडण्याचं काम काही लोक करतायत, पण पाटील कुणाचाही माणूस नाही. बांधवांनो, पाटील माणूस आहे, गोरगरीब, गरजवंत मराठ्यांचं नेतृत्व आणि कुटुंब प्रमुख आहे. कारण तुमच्या आमच्यासाठी लढताना पाटलांनी किती त्याग केलाय. प्रत्येक घटना आम्ही जवळून पाहतोय, प्रत्येक घटना अत्यंत वेदनादायी आहेत. कारण ज्या वेळेस लाठीचार्ज झाला आणि 1 तारखेला झालेला लाठीचार्ज, आणि तिथून पाटील उदयास आले असं लोक अनेक म्हणतात, पण पाटील लाठीचार्ज झाला अंतरवाली सराठीमध्ये, तिथून उदयास नाही आले. बांधवांनी, कोपर्डीमध्ये त्या बहिणीवरती अत्याचार झाला, त्यानंतर पाटलांच्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून आरोपींवरती हल्ला करण्यात आला, आणि आरोपींवरती हल्ला केल्यानंतर त्या काही बांधवांना ज्यावेळेस जेल झाली त्यावेळेस पाटील 2 वर्ष घरी गेले नव्हते. कारण जोपर्यंत ते माझे बांधव घरी येत नाहीत तोपर्यंत मी घरी जाणार नाही. आणि जमीन विकली त्या बांधवांना सोडवण्यासाठी, आणि पाटील एका चहाच्या हॉटेलवरती कामाला होते. बांधवांनो, ही परिस्थिती पाटलाची आहे, हे कुणाला माहित नाही. अंबडमध्ये ज्यावेळेस पाटील उपोषणाला बसले, एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, धोधोवरून पाऊस पडतोय, टेंट मधून सगळा पाऊस अंगावरती पडतोय. एखादी चिमणी पावसामध्ये अशी घट्ट पांघरून घेऊन बसावी पंखाचं, तसं पाटील पंखाचं पांघरून घेऊन बसलेले आपण अंबड मधल्या व्हिडिओमध्ये बघितलंय. बांधवांनो, या नेतृत्वाला आपण जपणं गरजेचं आहे. बांधवांनो, पुणे भोर आत्ताचा दौरा होता, तो दौरा करत येत असताना मातोरी सरांनी सांगितलं, लोहट सरांनी, की मातोरी हे गाव
मूळ गाव आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचं. मी एकदा फक्त पुन्हा त्या मुद्द्याकडे येतो. दत्तराव जाधव पाटील आहेत, घुले पाटील आहेत, डॉक्टर साहेब आहेत आणि बालाजी मोहिते पाटील आहेत, कदम पाटील आहेत, बापू कोले आहेत, या ठिकाणी किरण आहेत, घाणगे पाटील आहेत. या ठिकाणचं नियोजन असेल, फक्त नाव माझं दिलं आहे, हे नियोजन या सगळ्यांनी केलं आहे. एकदा त्यांच्यासाठी हात उंचावून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भोरवरून येत असताना मातोरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला आम्ही थांबलो. अखंड हरिनाम सप्ताहाला दर्शन घेतलं, कारण त्या ठिकाणी मूळ गाव पाटलांचं गावकरी आडवे आले, तिथं दर्शन घेतलं. तिथून आम्ही पुढे आलो आणि रस्त्यावरती एक टॉर्च लावून कुणीतरी काठी टेकवत रस्त्यावरून शेतातून रस्ता काढत पुढे येत होता आणि वरतून पाऊस सुद्धा सुरू होता बाथवर. अचानक पाटलांची गाडी थांबली. आम्ही धाड गाडीतून उतरलो आणि गाडीतून उतरल्यानंतर जवळ जाऊन बघितलं तर लाल फेटा स्मित हास्य चेहऱ्यावरती होतं. ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचे वडील होते. पाटील म्हणाले, बाबा तुम्ही इकडे का आला? मी आलो असतो ना तिकडे. पाटलांच्या वडिलांनी सांगितलं, पुरा अंतरवाली सराठीच्या स्टेजवरती मी ज्या वेळेस आमच्या दोघांना घेऊन स्टेजवरती आले होते त्यावेळेस तू सांगितलं होतं, बाबा तुम्ही खाली बसा, मी समाजाला माझा मायबाप मानलाय आणि त्या दिवसापासून उडात तू आम्हाला बसवलंच. या वयात याचं दुःख नाही रे, पण तू ज्या वेळेस लिफ्टमधून अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर म्हणजे ते अपघात झाल्यानंतर सुद्धा तू बीडवरून नाशिककडे गेलास, बापाचं काळीज आहे रे, बापाचं काळीज आहे. तुला कधी बघेल ही भावना मनात होती. तू इथून जातोयस या भावना मला माहिती आहे, पण तू थांबणार नाहीस हे सुद्धा मला माहिती आहे. समाजाचं ओझं पाठीशी घेतलंय आणि समाजाला मोठं करण्याचं काम आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी तुम्ही करताय. यामध्ये आमचं नाव सुद्धा मोठं होतंय पोरा. पण घरात 3 पोरी आहेत, एक पोरगा आहे, बायको आहे, याच्याकडे सुद्धा तुझं लक्ष नाही. मी इथं आहे, मला माहिती आहे तू तिकडे येणार नव्हता, म्हणून मी इथं रोडवरती आलो. बापाची आणि पोराची गळाभेट झाली. या वेदना किती असतील, किती वेदना त्या कुटुंबानी सहन करायच्यात बांधवांनो. 17 दिवस पाटलांनी उपोषण केलं. बाप उपाशी, माय उपाशी, घरातले लेकर सुद्धा आणण्याचा कण कसा जात असेल पोटामध्ये, त्या भावना तुम्ही विचार करा. तुमच्या घरातला जर एखादा माणूस साधारण ताप जरी आली तरी पाटलांच्या म्हणजे ताप आल्यानंतर सुद्धा घरातल्या एखाद्याला जेवण जात नाही, पण घरातल्या समाजासाठी लढणारं नेतृत्व उपाशी राहत आहे. आणि पुढे सांगेल, नांदेडमध्ये ज्यावेळेस पाटलांची तब्येत बिघडली बांधवांनो, तब्येत बिघडल्यानंतर पाटलांच्या पायाशी बसून पाय दाबण्याचं काम मी करत होतो आणि नकळत पाटलांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. अश्रुधारांकडे बघितलं, एक शब्द सारखा माझ्या मनात ताटकन मला तो शब्द आठवला आणि पाटील म्हणतात की बांधवांनो, मी तुमच्यासाठी रात्रंदिवस झटतोय. शेतात तुमचा रोजकरी जरी तुम्ही लावला तर तो दुपारी जेवायचा विचार करतो, कुठेतरी लघवीला जाण्याचा विचार करत असेल, पण मी ती सुद्धा कुठलाच विचार न करता तुम्ही 8 तास तो रोजकरी कामाला जरी लावला तर त्याला तो पूर्ण वेळ काम करत नाही. माझं आयुष्य जेवढं आहे ते समाजासाठी दिलाय आणि समाजानं माझ्या आयुष्याचा जास्त फायदा करून घ्यावा ही पाटलांची भावना होती. त्यापुढे जाऊन पाटलांचा तो दुसरा शब्द आठवला की पाटलांचा तो शब्द होता की बांधवांनो, मी तुमच्यासोबत आता जास्त दिवस नाही. विचार करा, छत्रपती शिवरायांना ज्या काळामध्ये लोक 120 वर्ष जगायची, छत्रपती शिवराय अवघ्या 55 ते 60 मध्ये छत्रपती शिवराय आम्हाला सोडून गेले. आणि त्यावेळेस आपल्यासारखी लोक म्हणतात की छत्रपती शिवराय जर आम्ही त्या काळात असतो तर छत्रपती शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो असतो. त्यापुढे जाऊन छत्रपती संभाजीराजांना सुद्धा आयुष्य कमी लाभलं. त्यानंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य कमी लाभल्यानंतर सुद्धा पुढे स्वराज्य नेण्याचं काम ताराराणींनी केलं. आणि एक सांगेल, या स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं करून दिलं आणि त्याच पद्धतीनं
त्या काळामध्ये कुणब्यांना ज्या पद्धतीनं आरक्षण होतं त्याच पद्धतीनं आजच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा कुणब्यांना आरक्षण आहे बांधवांनो. कारण पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा बापू म्हणाले त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक बांधव हा मराठा आहे. मराठा माळी असेल, मराठा कोळी असेल, मराठा साळी असेल, त्याच पद्धतीनं मराठा कुणबी आहे. आणि मराठा कुणबी कुणब्यांचं आरक्षण या ठिकाणी जर बघितलं तर काही लोकांनी हडपलाय. मी येतानाच पालोदीमध्ये होतो आणि अनेक जण म्हणाले की आपल्याला आरक्षण कसं काय भेटू शकतं. यावरती पाटील सविस्तर बोलतात, नियोजनावरती बोलायचं आहे. पण मी एक सांगेल की माझी जागाच या ठिकाणी आहे आणि मी काही दिवस बाजूला गेलो, या ठिकाणी काही जण येऊन बसले आणि मी म्हटलं उठा, माझी जागा आहे. पण त्या जागेवरून जर माणसं उठत नसतील तर म्हणजे आपलंच खाऊन आपलंच आरक्षण घेऊन आपल्यालाच ते देण्याचं काम करत नाहीत बांधवांनो. कारण एक विचार करा बांधवांनो, ज्या वेळेस माळी बांधवांना आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही. मराठी म्हणाले भेटू द्या, गोरगरिबांच्या लेकरांचं भलं होईल. वंजारी समाजाला आरक्षण मिळालं त्यावेळेस सुद्धा मराठी म्हणाले गोरगरिबांच्या लेकरांचं भलं होईल. प्रत्येकाला ज्या ज्या वेळेस, कारण आरक्षणाची तरतूद जर बघितली तर कुणब्यांच्या नोंदी कधीच्या सापडतायत. माझ्या पंजाची नोंद सापडती, खापर पंजाची नोंद सापडते आणि त्या नोंदी सापडून सुद्धा तुम्ही म्हणताय की आरक्षणात यायचं नाही. आम्ही आरक्षणात येणार आणि आरक्षण कुणाच्या बापाचं नाही, आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे बांधवांनो. पाटलांची परिस्थिती सांगत असताना हा मुद्दा पुढे आला म्हणून मी पुढे जातोय. कारण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचं नेतृत्व, कारण पाटलांच्या घरावरती आजही जर अनेक जण आले असतील पाटलांच्या घरी तर सिमेंटाचे पत्र आहेत बांधवांनो. आणि त्यावेळेस तिथला काही अंतर्वाद महाकाया कारखान्याजवळचा एक बांडुगुळ फितूर झाला आणि त्यावेळेस वाटलं की पाटलांची लेकरं आहेत, पाटलांचे घरचे आहेत, यांच्यावरती कुठंतरी काही होऊ शकतं का. म्हणून लोकांनी विचार केला की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना आपण घर बांधून देऊया. पाटलांना घर बांधून देण्याचा विचार केला. पाटलांच्या कानावरती गोष्ट आली. पाटील म्हणाले माझ्या घराच्या एका इटीला सुद्धा धक्का लागला न पाहिजे, माझं घर जसं आहे तसंच उभं असलं पाहिजे. त्यानंतर काही बांधवांनी मग विचार केला पाटलांच्या घराला धक्काच लावायला नको. बाजूने भिंती बांधल्या, वरून पत्र टाकले, गेट टाकला, घरात कोण आहे हे दिसलंच न पाहिजे. यासाठी सुद्धा मराठ्यांनी कामं केली बांधवांनी. समाजाला नेतृत्व, एवढं प्रामाणिक नेतृत्व कधीच 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 मिळणार नाही बांधवांनो. कारण ज्याच्या बापानं या समाजासाठी 2 गोळ्या डोक्यात घालून घेतल्या त्याचं पोरग सुद्धा प्रामाणिक निघालं नाही. कारण एक टॅटो काढला गेला आणि देवेंद्र हे नाव कोरलं गेलं. अरे मराठ्यांना तुमचा अभिमान वाटला असता, तुमच्या बापाचं नाव तुम्ही जर गोंधलं असतं तर. कारण ह्या 58 मुखमोर्चे निषेधाचे ज्यावेळेस निघाले त्यावेळेस नेतृत्व नव्हतं, कुठलाही नेतृत्व नसणारा तो मुखमोर्चा परभणीमध्ये निघाला, नांदेडमध्ये निघाला, शेवटचा टप्पा ठरला गेला तो मुंबईमध्ये आपण धडकूया. आणि मोठ्या ताकदीनं गावगाड्यातला प्रत्येक मराठा मुंबईमध्ये धडकला आणि काही मुलींना स्टेजवरती जाण्यासाठी बोलवलं गेलं. भाषणं झाली आणि स्टेजच्या मागून वेगळीच खलबतं सुरू झाली. मला महामंडळाचा अध्यक्ष करा, मला खासदारकी द्या, माझी जहागिरी वाचू द्या, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि ती लोक गाड्या माड्या बंगले आणि या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या. आणि मराठ्यांवरती पुन्हा म्हणतायत मराठ्यांना मुंबईत जाण्याची गरज नाही, मराठ्यांना दिल्लीत चला, मराठ्यांचं आरक्षण दिल्लीत आहे. अरे बांडगुळा, मराठ्यांचं आरक्षण दिल्लीत नाही, मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत आहे हे मराठ्यांना कळालं आहे. आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये कळालं. मनोजदादा जरांगे पाटलांसारखं नेतृत्व अनेकांनी पैसा घेतला. मी बोललो त्या पद्धतीनं, तुम्हाला मी नावं सांगायची गरज नाही. प्रत्येक मराठ्याच्या मनामध्ये ती नावं आहेत.
कोण कोण फितूर झालाय त्या फितुरांची यादी मी जर विचारायला गेली तर प्रत्येक जण एक 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 जण उठून सांगेल. अनेकांनी फसवण्याची कामं केली, अनेकांनी फसवलंय, पण आता आपल्याला फसायचं नाही. कारण एखादा आळशी माणूस असला, एक आळशी व्यक्ती होता आणि त्या आळशी व्यक्ती उठायचा सुद्धा नाही आणि घरात ताट सुद्धा जाग्यावर द्यावं लागायचं. आणि त्यानंतर एक वेळेस म्हटलं आपण राजेसाहेबांना भेटूया आणि राजेसाहेबांना भेटून त्या आळशाला नेलं गेलं आणि राजानं सांगितलं की याचं जर आळसपण घालवायचं असेल तर नक्कीच एक युक्ती लढूया. आणि राजे म्हणाले की माझ्या उद्या सकाळी, सकाळपासून सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत तुम्ही माझ्या तिजोरीतून जेवढं सोनं नेऊ शकता तेवढं सोनं घेऊन जा, जेवढे मोती नेऊ शकता तेवढे मोती घेऊन जा, तुम्हाला जे काही घेऊन जायचं आहे ते सगळं घेऊन जा. तो आनंदित झाला, पुन्हा घरी आला. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठला, सकाळी म्हटलं आता बायको आपल्याला जायचं, आता एका दिवसात मी कसा श्रीमंत होतो. मग म्हटलं आता काय कर, थोडी भूक लागली, चांगलं जेवायला वाढ. चांगलं जेवण बायकोनं खाऊ घातलं. म्हटलं आता अर्धा तास थोडा वेळ आहे, आता थोडं झोपू दे. झोपला. पुन्हा बायकोने उठवलं, चला आता पुन्हा वेळ झाली आहे. पुन्हा रस्त्यात चालत असताना तो एकटा निघाला आणि रस्त्यात गार सावली दिसली, तिथे झोपला. पुन्हा विचार केला आता 5 वाजलेत, आता पटकन पळत जाऊन आपल्याला राजांच्या घरात तिथून सोनं घेऊन यायचं आहे. पळत पळत गेला, दरवाजा जवळ आला आणि दरवाजा जवळ आला तसा सूर्यास्त झाला आणि दरवाजा लावला गेला. बाजूला मनोज दादा जरांगे पाटलांनी काय केलं माहितीये का? राजासारखं तिजोरी खुली करून ठेवली बांधवान. आता आळस करायचा नाही. कुणी म्हणत असेल माझा भाऊ चाललाय, माझं कुणीतरी चाललंय, गावातून 10 गाड्या निघाल्यात, माझी जाण्याची काय गरज आहे? अरे बांधवांनो, इथल्या प्रत्येक व्यक्तीची मुंबईला येण्याची गरज आहे, कारण आदरणीय मनोज जरांगे पाटलांना जपायचं आहे. पाटील हे नेतृत्व, पाटलांना घातपात करण्याचा सुद्धा विषय त्या ठिकाणी होतो आहे. पाटलांना मुंबईपर्यंत येऊ द्यायचं नाही. ज्यावेळेस लातूरला मुख्यमंत्री आले त्यावेळेस विचारला गेला प्रश्न की आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत आहे, काय नियोजन केलं गेलंय? मुख्यमंत्री म्हणाले नियोजन नाही, तर पोलीस अंगावरती सोडण्याचं कामाचं नियोजन आम्ही केलंय. पोलीस अंगावर सोडायची भाषा जर करत असाल, इथल्या मराठ्याच्या एका पोराच्या केसाला जरी धक्का लागला तर या महाराष्ट्र चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो. आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांना घातपात होईल या गोष्टीने जर आपण इथं घरात बसू नये, कारण सर्व राजांचं आयुष्य, चळवळीतल्या महापुरुषांचं आयुष्य आम्हाला कमी लाभलाय आणि आदरणीय मनोज जरांगे पाटलांना जपायचं आहे. पाटलांना जपत असताना काय नियोजन आपलं असलं पाहिजे? नियोजन एक गोष्टीचं असलं पाहिजे, उद्या आपल्याला आंतरवाली सराटीतून 27 तारखेला निघायचंय, तर अनेक बांधव जर बघितलं तर 26 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये पोहोचताय. या ठिकाणी राजेभाऊने सांगितलं की आपल्याला पाथरीतून एक संघ निघायचं आहे, पण एक संघ निघत असताना एवढा मराठा बांधव रस्त्यावरती येणार आहे, सकाळपासून गाड्याची ट्रॅफिक असणार आहे, आपण पाथरीत एक संघ निघू शकणार नाही. त्याचं सुद्धा आपल्याला भान असणं गरजेचं आहे. कारण आपण परभणीतल्या एका जागेवरती गाड्या जर आणायचं म्हटलं तर मानवत, पाथरी, कोलापाटी, इकडे पेडगावच्या पलीकडे पूर्ण ट्रॅफिक जाम होईल. आपल्याला ते नाही करायचं, तर आपल्याला पाटलांजवळ पोहोचायचं आहे. ज्यांना 26 तारखेला शक्य आहे त्यांनी रात्री 26 तारखेला अंतरवाली सराटीत या, ज्यांना 27ला सकाळी लवकर शक्य आहे त्यांनी लवकर या. या पद्धतीचं नियोजन आपलं झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, पेट्रोल डिझेल हे आधीच आपल्या गाड्यांमध्ये भरून घेतलं पाहिजे, कारण सरकार पेट्रोल डिझेलचा साठा सुद्धा थांबवू शकतं. ते न होता आपण आपल्या गाड्यांमध्ये अगोदरच पेट्रोल डिझेल भरून घ्या आणि त्या गाड्या आंतरवालीपर्यंत जाण्यासाठी, मुंबईपर्यंत जाण्यासाठी सक्षम असतील. या पद्धतीने काम झालं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण वारीला जातो
वारीला जात असताना ऊन वारा पाऊस याची तमा आमच्या डोक्यात नसते. एकच ध्यास असतो तो पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्याचा. सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. निरंतर एक ध्यान आवडतं वारकऱ्यांना ते पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्याचं. आणि तेच निरंतर ध्यान आपल्या मनामध्ये असलं पाहिजे की मराठ्यांनी आरक्षण घरी घेऊन येण्याचं ध्यान आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. त्यासाठी ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ध्यानात ठेवल्या पाहिजेत आणि आपण रावट्यासोबत घेतल्या पाहिजे. आपल्या सोबत आपण म्हणतो की मागच्या वेळेस जे बांधव आंतरवाली सराटीतून मुंबईकडे आले होते, टेम्पोची टेम्पो भरून पुण्यातल्या बांधवांनी खाण्याची व्यवस्था केली होती आणि टेम्पो भरून सुद्धा बिस्लरी पाण्याच्या सुद्धा बाटल्या मी ज्या गाडीत होतो त्या गाडीमध्ये एवढा थप्पी खाण्याची लागली की परत घेऊन त्या गाड्याची थप्पी आम्ही जशास तसा शिदा सुद्धा खोलला नाही बांधवांना. आजही आपण तेच विचार करणार आहोत. आजही आपण म्हणू की आपल्याला सोबत काही घ्यायची गरज नाही, पण आपल्याला योगायोगाने शिवनेरीच्या पायथ्याशी आरक्षण नाही मिळालं तर आझाद मैदानावरती जायचं आहे. आणि आझाद मैदानावरती पोहोचल्यानंतर जर आपली तिथं ट्रॅफिक कोंडी झाली तर तुमच्यापर्यंत अन्नच जर नाही पोहोचलं तर आपलं उपासमारीनं आपला जीव जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आपल्या गाड्यांमध्ये सुद्धा आपल्याला शिदा गॅस जे काही आपल्याला खाण्यासाठी लागणार आहे ते सुद्धा घेणं गरजेचं आहे बांधवांनो. त्याच बरोबर आरोग्याची व्यवस्था आपल्या सोबत जे काही ताप आल्यानंतर सर्दी आल्यानंतर जे काही आपल्याला मेडिकल सोबत घेता येईल ते मेडिकल सुद्धा आपण सोबत घेतलं पाहिजे बांधवांनो. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन आपण मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत. आणि मुंबईच्या दिशेनं कारण 25 गावातले या ठिकाणी प्रमुख आहे. कोणी राष्ट्रवादीचा आहे, कोणी बीजेपीचा आहे, कोणी इतर वेगवेगळ्या पक्षाची बांधव या ठिकाणी एकत्र आलेत. त्या बांधवांसाठी जोरदार टाळ्या देऊया बांधव. कारण जातीसाठी माती खाण्याची वेळ आली आहे. कारण ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्या मातीचं ऋण फेडण्याचं काम आत्ता करायचं आहे. ज्या जातीमध्ये जन्म घेतला त्या जातीचं ऋण फेडण्याचं काम आत्ता करायचं आहे. येणाऱ्या अनेक पिढ्या आपल्याला म्हणल्यानं पाहिजे की बाबा जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले होते आणि तुम्ही घरात होते, पाटील वापस आले नाही, तुम्ही पाटलांचा घात केला. ही अवस्था येणाऱ्या लेकरांनी आपल्याला प्रश्न नाही विचारले पाहिजे. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या तुडवीत चाललो. आले अपयश आले, पाया नवा यशाचा. इतिहास साक्ष आहे अमुच्या पराक्रमाचा. इतिहास साक्ष आहे अमुच्या पराक्रमाचा. मराठ्यांचा इतिहास पराक्रमाचा आहे. तोच जाज्वल्य इतिहास आपल्याला तेवत ठेवायचा आहे आणि पाटलांना सुद्धा सुखरूप घरी घेऊन यायचं आहे. आणि पोरांनी म्हटलं ना पाहिजे की डंगरा, कारण पोरं तुम्हाला डंगराच म्हणून हाक मारतील. ए डंगरा, पाटील तिथं होते, तू इथं होता. आज एका मार्कावरून माझी भरती झाली नाही. जमीन तर गेली, माडी गेली, गडी गेली, सगळं दान आपण केलं, पण आता कुणबी प्रमाणपत्र पाटील देण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे होते, तुम्ही ते घेतले नाही. मी सांगेल बाजूला माझ्या मामाचं गाव आहे पालोदी. पालोदीतल्या बहुतांश कुणबी नोंदी निघाल्यात. ज्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात ती लोक सुद्धा पाटलांना जर बघितलं तर कुणात तरी शरद पवारचा माणूस म्हणतात, कुणाचा तरी माणूस म्हणतात. पण मी एक सांगेल बांधवांनो, आणि पाटलांनी ज्यावेळेस समीकरण जुळवायला गेलं, कारण हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव आणि मराठा बांधव तिघांचं समीकरण करूया आणि या महाराष्ट्रावरती बहुसंख्य असलेल्या बांधवांचं आपण राज्य स्थापित करूया. हे पाटलांचा मानस होता. आणि त्यावेळेस एक सज्जाद नोमानी साहेब त्या ठिकाणी पाटलांना भेटण्यासाठी आले आणि मराठ्यांच्या मनामध्ये एकच भावना निर्माण झाली, आम्ही हिंदू आहे. मुस्लिमांच्या दावणीला नेऊन पाटील बांधणार आहेत का? पाटलांना काही कळतंय का?
कुणाच्या दावणीला नेऊन बांधतायत, पण ज्या संघाचे सांगतात की हिंदूंनी कसं राहिलं पाहिजे, ते संघाध्यक्ष 25 नौमानींसारख्या दिल्लीमध्ये भेटतात, त्यावेळेस एकही बांधव बोलत नाही. ही खंत आहे. कारण तुमच्या आमच्या लेकरांसाठी लढणारं नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आहेत. आणि पाटलांना सुखरूप घरी घेऊन येण्यासाठी तुम्ही सर्वांनी मुंबईच्या दिशेनं येणं गरजेचं आहे. बांधवांनो, ज्यांच्या गावातून 2 गाड्या निघाल्यात, या 25 गावाची बैठक बघितल्यानंतर तर 2 गाड्या निघाल्यात, ज्या गावातून त्या गावातून 3 करा, 4 करा, 5 करा आणि जास्त संख्येनं. कारण असं म्हटलं पाहिजे, परभणी जिल्ह्यातून जर कुठला पट्टा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत मोठ्या ताकदीने उभा राहिला, तो इंद्रायणी महामालाच्या अवतीभोवतीचा जो पट्टा आहे, तो पट्टा इंद्रायणी देवीला साक्ष ठेवून पाटलांच्या सोबत मोठ्या ताकदीने त्यांनी गाड्या काढल्या आणि पाटलांच्या सोबत मोठ्या संख्येनं तिथून उपस्थित झाले. आणि एकदा तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या द्या. कारण जे आपण अशी ठावे, संत तुकोबाराय सांगतात, जे आपण अशी ठावे ते इतरा सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आणि नक्कीच माझ्या पद्धतीनं मी 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या असतील त्या नक्कीच चांगल्या म्हणून घ्या, आणि ज्या काही वाईट वाटल्या असतील नक्की त्या माझ्या वाणीचा दोष म्हणून त्या मला परत द्या, हीच या ठिकाणी सांगेल. किंवा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आरक्षण मुंबईहून आल्यानंतर तुम्ही मला शिव्या द्या, नाहीतर काय करायचंय ते करा, पण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, एवढीच कळकळीची विनंती तुमच्या पायावरती डोकं ठेवून करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.